आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा ओ महेशराव का कित्याक मारलास? महेशराव मका माफ करा, पाया पडतोय हो तुमच्या, मका माफ करा. कामा करता करता ना खयची वस्तू खय ठेवून देत तसंच ह्यो त्यांचं चष्मा ना हैसं ठेवून दिलं असतं. त्याच्या पायी तुमका माझ्या सोन्यासारख्या जाऊयात बापाशी तो मार खावतो लागलो, हेच वाईट वाटतं बघा. बस बस झाला. लहानपणापासून खस्ते खाल्ले ते सोन्याचे दिवस बघूक मिळावे म्हणान, आपल्या कुटुंबाक ऐश्वर्यात जगाक मिळावा म्हणान, पण ज्यांच्यासाठी केलं ना त्यांना त्याची किंमत नाही. मी एवढं ऐश्वर्य मिळवलंय, माझ्या हिमतीवर मिळवलंय, पण आज त्याच ऐश्वर्यात उभे राहून माका या महेश सातार्डेकरात थोबाडीत खाऊचा लागला. आता काय नाही, आता जगण्याची इच्छाच गेली. मी मेल्यावर ना या घर माझ्या मड्यावर खाला आणि आनंदाने उपभोगा. माका आता जगूच नाही, जीव देते मी, जीव देते मी. अरे नको रे, घर सोडून जाऊ. महेश माझी चूक झाली, पण असं नको बोलो. चाल घ्या पण तू तरी समजतोय का? अहो कशा वागता जो तुम्ही? या बघ, माका ना बरोबर कळता मी काय वागते तो. तुमका सगळ्या काळ मी नको असं आहे. मी कोणाकडे नको तुमका, माका राहू आता जीव देते मी. महेश तुझ्या पाया पडते मी, पण इतकी मोठी शिक्षा नको देऊ रे. अरे तूच आदर असं समजतो, तुझ्यावर निर्भर असतो आम्ही. अरे आतापर्यंत तुझ्या भल्यासाठी सगळं केलं. लेकरा नको रे असं डोक्यात निर्णय घेऊ. त्याला तरी त्यांच्यावरती मी कमी वाटते. घ्या बाजूला राहू. महेश बाजूला राहायचं, हात लावायचं नाही. महेश चल घ्या बाजूला राहा. नको जाऊ, ऐक रे माझा पोरा. महेश थांब. गप्पा बसा, बाजूला राहा. अहो असे नको ना जाऊ. अहो थांबा, नको रे. बाजूला राहा. थांबा महेशराव. माझी शपथ असा तुमका जर ह्याचं जाऊचं असत ना तर पहिले माझ्या अंगावरून गाडी घेऊन जावा आणि मागे जावा काय ते. ह्या बघा आहे, एकतर या घरात माझा हाऊस बापूच राहत, नाहीतर मी. हो नाही ना, आमच्यामुळे तुका जर या घरात त्रास होता तर एक क्षणभर सुद्धा थांबायचो नाही आम्ही. पण असं विचार करू नको. हे बघ, या क्षणात जातो आम्ही. चल गो बाबा, चल या घरात चल. बाबा आय चल म्हणते. बाबा आय नको ना जाऊ. अहो काय केलास या? अहो तुमचे आई बाबा असत ते घर सोडून चाललेत. असं विचार नको करू, पाया पडते मी तुमच्या. तुम्ही ते का थांबव. हो तुमच्या आई तुमका 9 महिने पोटात सांभाळ, तिका किती त्रास झाला असा तो, त्याचा जरा तरी विचार करा. हो त्या बाबाने तुमच्यासाठी किती कष्ट खाल्लेले, त्याचा पण विचार करा. या घर त्यांचा पण हक्का त्याच्यावर. शाल घ्या, गप्प बसा. या सगळा तुझ्यामुळे झालेला असा. महेशा, महेशा, महेशा.
चाललास? आज थांबा. तुम्ही काय चाललात निदान माझा तरी ऐका हो. आता आमका अडवू नको शालग्या. अगो एकुलते एक झिलाक आम्ही या घरात आऊस बापूस नकोसो झालो. तर ह्यो बापूस आता एक क्षणभर सुद्धा या घरात राहायचो नाही. त्या घर आता आमचं राहक नाही. ह्यो वाडो आता महेश शेठचं झालं. आम्ही आता जुन्या महेशाच्या घरात जातो. तुम्ही सुखान संसार करा. बाबा ऐक थांबा ना. तुमच्याशिवाय या संसार करतो नाही हा. या घरनं तुमचा असा तुमचा. चला परत घरात चला. नको चढवा, आता आमका नको अडव. त्यांचा या घरात अपमान होत असा तर आमका ऐसून गेलेलाच बरा गो. या माणसानं आयुष्यभर खूप कष्ट खाल्ले आणि आता या घरात त्यांचा असं अपमान झालो तर आमचा या घरात न राहूनच बरा. जातो आम्ही. थांबा. तुमका कसं समजवू मी. तुमका दोघांका ना विधवाची शपथ आ. गावात विठोबाच्या कथेचं पारायण चालू असा आणि तुम्ही असे घर सोडून गेलं तर कसं होय. नाही बरं दिसणार आता. मला सांगते नको जावाय. महेश तुमचं झील असं ना ते का मोठ्या मनात माफ करा बाबा. आहे चला परत घरात. पपल्या, पपल्या दार उघड. माका नवीन कपडे होय. माका नवीन कपडे नाही आणलेत ना तर जुने कपडे जाळून टाकतलोय. पपल्या उगाच हट्ट करू नको. माका पहिले बाहेर येऊ दे. मी नाही होतोय तुका. ठीक आहे, मग मी पण आतून कडी लावून घेते. पण तुका जेव मिळायचं नाही. ता ठरव मग काय ता. कपल्या पपल्या रडू नको. वेतोबाक आवडत नाही. वेतोबा काय म्हणतो माहितीये. हा झील बरो नाही. तुका असं म्हटलेलं आवडतं तुका. बाळा आपल्याकडे आता पैसे नाही हत. पैसे येले ना की पहिल्यांदा तुका नवीन कपडे घेते मी. हा पण कधी जत्रेक. नाही माका आत्ता नवीन कपडे आज रात्री खूप वेळ ए वांडरा घबराव. घरात रडारड लावल्या नुसती रडारड. काय झाला की रडायचा. माका ह्या वया माका ता वया.